मागण्या योग्य आहेत. कारण याच्याविषयी सरकारने निर्णय घेतलेला आहे, परंतु या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केलेली नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पूर्णपणे आमचा पाठिंबा तर आहेच, परंतु सरकारलाही या गोष्टीची दखल सरकारने घेतली पाहिजे. कारण या मागण्या मान्य केलेल्या आहे, निर्णय झालेले आहे. उगाच खोट्या गोष्टी करण्यापेक्षा ज्या काही गोष्टीच्या घोषणा झाल्या, सरकार व्यर्थ फक्त वेगळ्या ठिकाणी जात असताना सरकारी कर्मचारी आपल्या राज्याचा महत्वाचा घटक आहे, त्याच्या मागण्या काय म्हणा. हे नाटकबाजी भारतीय जनता पार्टी, खोटं नाटक, त्याला नौटंकी म्हणता येईल, अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी चालू आहे. आत्ताही सगळ्या विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की आत्ताच्या घडीला ज्या 514 जागा याच्यात 33% आरक्षण लागू करा. भारतीय जनता पार्टी हे का नाही करत? याच्यासाठी घटना दुरुस्ती करा. परंतु ते न करता भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं होतं पुतळा मावशीचं प्रेम महिलावरचं दाखवतो. त्यामुळे त्यांचं आंदोलनाला कोणताही अर्थ आहे असं मला तरी वाटतं. बिलकुल आम्ही पण स्वीकारतो. ओपन डेबिट चॅलेंज देवेंद्र फडणवीसांनी करावं महिलांच्या विषयावर. हे चॅलेंज शिवसेना सुद्धा स्वीकारते. देवेंद्र फडणवीसांनी सांगावं कधी कुठे या विषयावर बोलायचं, शिवसेना बोलेल. बरोबर आहे ना. तिथे कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाला गेले, तिथे ते बोलले आणि बोलीवरच चालू आहे ना. तू एवढे घेतो, तू तेवढे दे, तुला एवढे, तुला तेवढे. काय दोघी खोटं बोलले. आमच्या टेकूवर चंद्रपूर आहे आणि चंद्रपूर आणि मणिपूर म्हणजे मणिपूरच्या माता भगिनीवर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार होतो, त्याची भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं खिल्ली उडवतो हे चांगलं झालं महाराष्ट्रासमोर नव्हे, देशासमोर आलेलं. मणिपूरच्या भावना स्वतंत्र आहेत. मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी बांधवांवर सरकार पुरस्कृत हल्ले होत आहेत, महिलांच्या धिंड कशा काढल्या गेल्या, मला असं वाटतं हे जगाने बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मणिपूरच्या ज्या घटनेचं आणि चंद्रपूरचं ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी समर्थन करते, सुरुवात आहे. शिंदे गटाची सुरुवात आहे. महेश शिंदे तसे पाहायला गेले तर भारतीय जनता पार्टी त्याच्या नावावर शिवसेनेत होते. मला वाटतं सुरुवात शिंदेच्या सेनेत झालेली आहे. असे अनेक लोक अशा पद्धतीने येणार. फक्त लोकशाहीमध्ये निवडणुका होणं काही चुकीचे अशातला काही भाग नाही. राहुरी असेल किंवा बारामती असेल, राहुरीमध्ये भारतीय जनता पार्टीने याच्या आधी किती दिवे लावलेले नव्हते. ठीक आहे, दुर्दैवी घटना घडली, त्याच्यामुळे पोटनिवडणूक होती. परंतु राहुरीच्या जनतेनं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला मुळीच मतदान केलं नाही पाहिजे. राहुरीमध्ये दहशत, दादागिरी, गुंडागर्दीचं राज्य होतं आणि येणाऱ्या काळातलं हे राज्य संपवलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मतदारांनी घेतली पाहिजे. उससे कुछ बनेगा नहीं. महिला आरक्षण ही 2023 में ही मंजूर हुआ है सभी पार्टियों के मत से. अभी कहाँ महिला आरक्षण विधेयक था? अभी मतदार संघ परिनियमन का विधेयक था, उसको हमने विरोध किया है. महिला आरक्षण तो आज भी लागू करो, ये हमारी मांग है. इसलिए भारतीय जनता पार्टी जो ड्रामाबाजी कर रही है हिंदुस्तान में, जनता के सामने आने दो, उसको हम क्या जवाब देने का देंगे.